पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही. धर्मादाय सह आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालातून माहिती उघड. राज्यातही ई कॅबिनेट सुरू करण्याचा निर्णय. मंत्रिमंडळाच्या गोपनीय कारभारासाठी मंत्री सचिवांसाठी आयपॅड खरेदी. मंत्रिमंडळ बैठकीतील गोपनीय माहिती बाहेर पडू नये यासाठी निर्णय. लोकांच्या कामात हयगय खपवून घेणार नाही. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारसीने होणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना आदेश. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता. हालचालींना वेग. अजित डोवाल, जयशंकर यांनी घेतली अमित शहांची भेट. शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर. मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यानं कोरटकरचा आजही जेलमध्येच मुक्काम होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम राहणार उपस्थित. आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार हजर. अखेर डोनाल्ड ट्रम्प नरमले. टॅरिफला 90 दिवसांचा ब्रेक. चीनवर मात्र 125% कराची घोषणा. प्रभादेवी पूल 2 वर्षांसाठी बंद केला जाणार. 15 एप्रिलपासून पूल वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता. वाहतूक पोलिसांनी आता नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या. मुंबईतील तापमानामध्ये आजपासून घट होण्याचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळण्याचा अंदाज. कमाल तापमानाच्या पाऱ्यात सुद्धा घट होणार अशी शक्यता. आज नवी मुंबईतील पाणी पुरवठा सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार. मोरबे मुख्य जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. विदर्भात अवकाळी पावसाचं थैमान. अमरावतीमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक परिसरातील बत्ती गुल. तर वर्ध्यामध्ये अलोडी परिसरात वीज पडल्यानं झाडानं घेतला पेट. Thank you.